मानवी आरोग्यास आणि पर्यावरणाला अतिशय घातक असलेल्या तसेच राष्ट्रीय हरित लवादानं पूर्णपणे बंदी घातलेल्या मांगूर माशाच्या बेकायदेशीर विक्री आणि तस्करी विरोधात इंदापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील शहा गावात अवैध वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडून पोलिसांनी तब्बल 6 टन मांगूर माशांसह 19,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात आणि भीमा नदीच्या काठावर आंध्र प्रदेशातील काही व्यावसायिकांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्वावर घेऊन बेकायदेशीरपणे मांगूर माशांचं संवर्धन सुरू केले. पावसाळ्यात या तळ्यांमधील पाणी नदीत मिसळल्यानं हा घातक मासा उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पसरलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले असले तरी गुन्ह्यात वापरलेल्या मुख्य वाहनाच्या मालकावर कारवाई न झाल्यानं पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. माननीय कदम साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांना मिळालेल्या माहितीनुसार इंदापूरमध्ये मागूर मासा जो प्रतिबंधित आहे त्याची वाहतूक होत आहे. सदरच्या माहितीवरून इंदापूर पोलीस स्टेशनचं पथक तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांचं पथक यांनी संयुक्तरित्या मागूर मासा याची वाहतूक करणारा एक टेम्पो याला ताब्यात घेतलं आणि यामध्ये राजेंद्र रूपचंद्र राठोड म्हणून जे मत्स्य विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी सविस्तर फिर्याद दिलेली आहे. फिर्यादी म्हणून त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यामध्ये मनोज कुमार पिरुमल गुरुदास व टेम्पो चालक रोहिदास रामचंद्र मंजुळकर हे 2 आरोपी यामध्ये आपण केलेले आहेत. याचा अधिक तपास सविस्तर तपास चालू आहे. याच्यामध्ये गाडी मालक कोण आहे किंवा इतर कुठल्या गोष्टी आहेत त्या निष्पन्न करून त्याच्यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का त्याबद्दल सविस्तर तपास करत आहोत. यापूर्वी मत्स्य विभागानं संयुक्तरित्या कारवाई केली होती. मत्स्य विभागानं ज्या वेळेस आम्हाला पोलीस मदत मागितली होती त्यावेळेस आम्ही त्यांना मदत दिली होती. त्यांच्या दिलेल्या मदतीवरून संयुक्तरित्या मी आल्यापासून 1-2 गुन्हे दाखल आहेत यापूर्वीचे आणि सातत्यानं आम्ही अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करणार आहे.